उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मॅकेट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस। अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। इलेक्शनची, मग ते गोकुळ असू देत किंवा कुठलेही सहकारी साखर कारखाने असू देत, ही कोऑपरेटिव्हची एक रूटीन पद्धत आहे। तर त्याच्यामध्ये जर राजकीय हस्तक्षेप आपण नाही वाढवला तर प्रशासक सुद्धा व्यवस्थित काम करू शकतील किंवा प्रशासन चांगल्या पद्धतीनं काम करू शकेल। त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन म्हणजे संस्थांच्या मध्ये आणि प्रशासकांच्या मध्ये कम्युनिकेशन घडवून आणणं हे खरं तर राजकीय लोकांचं काम असतं, ना की संस्थांना प्रशासकांच्या विरोधात भडकवणं हे आपलं काम आहे। भविष्यात आम्ही शेवटी महायुती म्हणून आमचे सगळ्यांचे विचार एकच आहेत, तेही त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या संस्थांना पाठिंबा देत आहेत। आम्ही आमच्याकडे ज्या संस्था आलेल्या आहेत त्यांचं निवेदन घेऊन इथे आलेलो आहे। त्यामुळं आम्ही सगळेजण जरी संस्थांच्या बाजूने उभे असलो तरी सुद्धा माझं रिक्वेस्ट राजकीय लोकांना पण राहील आणि संस्थावाल्यांना पण राहील की चर्चेतून मार्ग निघू शकतो। नुसतं नोटीस पाठवली म्हणजे तुमचं सभासदत्व रद्द झालं असा त्याचा अर्थ होत नाही। अजून तुम्हाला खुलासा देण्यासाठी वेळ दिलेला आहे आणि ज्या काय असतील तर तुम्ही खुलासा देऊन त्यातनं मार्ग निघू शकतो। बघत असाल इतके दिवसात आम्ही कोणीही म्हणजे आम्ही कुठलेही राजकीय स्टेटमेंट्स गोकुळच्या बद्दल दिलेले नाही आहेत किंवा या गोकुळच्या विषयामध्ये असं स्पष्ट मत आहे की याच्यात राजकीय काही नाही आहे, हे रूटीनचा भाग आहे। ज्या नेत्यांच्याकडे आपले कार्यकर्ते किंवा ज्या दूध संस्था हे सगळं मागे घेऊन गेलेलं आहे त्यांचं सुद्धा तेवढंच काम आहे त्यांना चांगल्या पद्धतीनं या गोष्टी समजून सांगणं की हा रूटीनचा भाग होऊ दे, हे इलेक्शन लागू दे, आम्ही तुम्हाला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि हे सगळं व्यवस्थित त्यांना समजून सांगितलं की आज मला महत्त्वाचं एवढं सांगायचं की ज्या 400 SIT मधून आता ज्या आता आपण सभासदांसाठी जे थोडा संघर्ष सुरू आहे, मला वाटतं की दुधाचा रंग हा एकच असतो, कुठल्याही तालुक्यातून येऊ दे, कुठल्याही ह्याच्यातून येऊ दे। दूध संस्था तयार करत असताना त्याचे सभासद, त्याचं संचालक मंडळ यांना मग काबाड कष्ट करावं लागतं। दुधाचं 1 लिटरचं उत्पन्न करण्यासाठी जो संघर्ष माझ्या आया बहिणींना किंवा माझ्या दूध उत्पादकांना करावा लागतो याची जाणीव आहे। आज आम्ही इथं येण्याचं कारण एकच आहे की या संस्थांना नियमाप्रमाणे त्यांचा सभासदाचा अधिकार आम्हाला देता येईल, 4 पैसे त्यांना चांगले त्यांच्या घरी पोहोचवता येतील। आणि हेच आम्ही ज्यावेळी गोकुळचे प्रतिनिधी म्हणजे माणिक साहेब असतील, माझे वडील अरुण नरके साहेब असतील, रवींद्र आपटे साहेब असतील, हत्तरगी साहेब असतील आणि बऱ्याच मोठ्या लोकांनी या संस्थेमध्ये भरपूर कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे। आणि आमचं एकच याच्यामध्ये मत राहील की या ज्या काबाड कष्टातून शेणामुतात आपला जे दूध उत्पादक शेतकरी वर्ग आहेत, महिला बंधू भगिनी आहेत, त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने न्याय द्यावा आणि याच्या समर्थनासाठी मला वाटतं आम्ही इथे आज आहोत। महायुतीच्या जे आमचे घटक पक्ष आहेत त्यांनी देखील जो पवित्रा घेतला आहे त्यांच्याबरोबर आम्ही त्यांना समर्थन करतो आणि या संस्थांना त्यांना मदत करणं, त्यांच्याबरोबर राहणं आणि त्याच्यासाठी मग आम्हाला राजकीय संघर्ष असू दे किंवा कायदेशीर संघर्ष असू दे, या सभासदांसाठी या संस्थासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत भांडू। त्यांच्यासाठी न्याय मिळवण्यासाठी जेवढी आम्हाला प्रतिनिधी म्हणून त्यांच्या तालुक्याचे आम्हाला काम करतात तेवढं आम्ही प्रामुख्यानं करू। काही दिवसापूर्वी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस